स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, देवासमोर दिवा लावताना अखंड जळणारी वात, शुद्ध तूप, तेल आणि योग्य दिशा महत्त्वाची असते. पूजेचे पूर्ण फळ मिळण्यासाठी आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी दिवा लावताना काही चुका करणे टाळलं पाहिजे. जुनी वात वापरू नका. नेहमी ताजी आणि नवीन कापसाची वात वापरली पाहिजे. जळालेली किंवा शिळी वात वापरणे अशुभ मानले जाते. तर मंडळी, दुसऱ्या दिव्याने दिवा लावू नका. देवासमोर दिवा लावताना तो दुसऱ्या जळत्या दिव्याने किंवा काडीच्या मदतीने पेटवू नका. प्रत्येक दिवा स्वतंत्रपणे पेटवावा. धार्मिक मान्यतेनुसार एका दिव्याने दुसरा दिवा लावल्याने दरिद्रता दोष लागतो आणि पुण्य क्षय होतात. असे केल्याने घरातील सुखसमृद्धी कमी होते आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. तर मंडळी, एका दिव्याने दुसरा दिवा का लावू नये? पहिल्या दिव्याचे स्वतंत्र अस्तित्व. जेव्हा आपण देवासमोर पहिला दिवा लावतो तेव्हा तो आपण एका विशिष्ट संकल्पनेने आणि देवाच्या पूजेसाठी लावलेला असतो. तो दिवा पूजेचा मुख्य दिवा मानला जातो. त्या दिव्याच्या ज्योतीवरून दुसरा दिवा लावल्यास पहिल्या दिव्याची ऊर्जा आणि पुण्य विभागले जाते आणि कमी होते. जर तुम्ही अखंड दिवा लावत असाल तर तो अचानक विझणार नाही याची काळजी मात्र घेतली पाहिजे. दिवा विझणे अशुभ मानले जाते. काही कारणाने दिवा विझला तर देवांची माफी मागून दिवा पुन्हा प्रज्वलित करावा. देवघरातील दिवा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला मुख करून ठेवला पाहिजे. दक्षिण दिशेला किंवा पश्चिम दिशेला चुकूनही दिव्याचं तोंड करू नका. दिव्यासाठी नेहमी शुद्ध गाईचे तूप किंवा तिळाचे तेल वापरणे शुभ मानले जाते. त्याचबरोबर शेंगदाणा तेल किंवा कृत्रिम सुगंधी तेलाचा वापर टाळला पाहिजे. दिवा लावल्यानंतर तो पूर्ण जळून संपेल याची दक्षता घेतली पाहिजे. दिव्यात तेल किंवा तूप अर्धवट जळलेले राहणे अशुभ मानले जाते. म्हणून दिवा लावताना आपल्याकडून नकळत चुका होत असतील तर पूजेचा पूर्ण फायदा मिळत नाही आणि घरात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पण जर तुम्ही नियम लक्षात ठेवले आणि घरी देवांच्या पूजेदरम्यान दररोज ते पाळले तर देवपूजेचा संपूर्ण लाभ आपणास मिळू लागेल. हिंदू धर्मात सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी देवासमोर दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे. असे केल्याने घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते. परंतु ज्योतिषशास्त्रात देवघरात दिवा लावण्यासाठी काही विशेष नियम सांगितले आहेत जे प्रत्येक व्यक्तीने पाळले पाहिजे. असे न केल्याने पूजेचा पूर्ण फायदा आपणास मिळत नाही आणि घरात अनेक समस्या येतात. पण जर तुम्ही नियम लक्षात ठेवले आणि घरी देवपूजेदरम्यान या नियमांचा अवलंब केला तर आपल्या घरात हे सौभाग्य आणत असते. अशावेळी देवपूजेदरम्यान दिवा लावण्याचे महत्त्वाचे नियम सविस्तरपणे आपण जाणून घेऊया. घरी किंवा मंदिरात देवाची पूजा करताना चुकूनही दिवा लावण्यासाठी दुसरा दिवा वापरू नका. याची विशेष काळजी आपण घेतली पाहिजे. बऱ्याच वेळा आपण तुळशीजवळ दिवा लावण्यासाठी किंवा मंदिरात दिवा लावण्यासाठी पूर्वीच जळालेल्या दिव्याचा उपयोग करतो. म्हणजे एका दिव्याने दुसरा दिवा लावतो. असे केल्याने घरात दरिद्रता येते. त्याचबरोबर आपण देवासमोर किंवा तुळशीसमोर दिवा लावतो किंवा मंदिरात दिवा लावतो. तो दिवा काळा झालेला असेल किंवा तेलकट झालेला असेल, अशा दिव्यात जर तुम्ही पुन्हा वात लावली, दिवा प्रज्वलित केला तर त्याचा खूप मोठा दोष आपणास लागतो. कारण दिवा रोजच घासून पुसून त्यात नवीन वात लावली पाहिजे. कारण रोज नवीन वात बदलल्यामुळे आपले भाग्य उजळते आणि दिवा स्वच्छ असल्यामुळे आपले आयुष्य सुखाचे जाते. कालची शिळी वात, कालची अर्धवट जळलेली वात पुन्हा लावल्यामुळे आपल्या धनाची हानी होते. जर तुम्ही ही चूक वारंवार करत असाल तर तुम्हाला पूजेचा पूर्ण लाभ मिळत नाही. शनिवार हा शनिदेवाला समर्पित मानला जातो. अशा परिस्थितीत या दिवशी शनी मंदिरात जाऊन शनिदेवाची पूजा करणे आणि त्यांना मोहरीचे तेल अर्पण करणे याचे विशेष महत्त्व आहे. पण शनिदेवासमोर दिवा लावताना योग्य तेल आणि वात वापरणे महत्त्वाचे आहे. पूजेदरम्यान दिवा लावल्यानंतर तुम्ही दिव्याच्या अग्नीपासून अगरबत्ती आणि धूपबत्ती लावत असाल तर हे ताबडतोब बंद केलं पाहिजे. अशा प्रकारे अगरबत्ती किंवा धूपबत्ती जाळून दुसरा दिवा पेटवू नका. यामुळे
देव व्यक्तीच्या पूजेवर नाराज होतो. अशा परिस्थितीत अगरबत्ती जाळण्यासाठी नेहमी काड्याचा वापर करा. दुसरा दिवा लावताना तुम्हाला पुन्हा काडीचा वापर करायचा आहे. असे न केल्यास अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. जर तुम्ही संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावला तर त्यावेळी काही विशेष नियमांचे पालन केले पाहिजे. असे मानले जाते की मुख्य दरवाज्यावर दिवा अशा प्रकारे लावला पाहिजे की तो समोरच्या दिशेने पाहत आहे. अशा प्रकारे दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. दिवे लावताना हे लक्षात ठेवलं पाहिजे की दिवा समसंख्येने कधीही लावू नका. असे करणे अशुभ मानले जाते. त्याऐवजी तुम्ही 3, 5 किंवा 7 दिवे लावू शकता. विषम संख्येचे दिवे लावू शकता. घरातील मंदिरात भगवान विष्णू किंवा देवी लक्ष्मीच्या पुढे आपणास तुपाचा दिवा लावायचा आहे. मान्यतेनुसार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावल्यामुळे घरात अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते. असे केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात. ज्या व्यक्तीवर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न आहेत अशा व्यक्तीला जीवनात कशाचीही कमतरता भासत नाही. पण चुकूनही देवी आणि भगवान विष्णू यांच्यासमोर तेलाचा दिवा लावू नका. असे केल्याने तुमची पूजा अपूर्ण राहू शकते. पूजेसाठी दिवा लावताना वातीची तसेच तेलाचीही काळजी घेणे आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याची वात वापरण्याचे काही विशेष नियम आहेत जे लक्षात ठेवलेच पाहिजे. असे मानले जाते की देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवी यांच्यासमोर नेहमीच लाल रंगाची वात वापरली पाहिजे. तुम्ही यासाठी मौली धागा वापरू शकता. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होतात. पण चुकूनही देवीच्या समोर पांढऱ्या रंगाची वात म्हणजे कापसाची वात वापरू नका. जर कापसाची वात वापरत असाल तर त्याला कुंकाने लाल करावे. पण चुकूनही पांढऱ्या रंगाची वात देवीसमोर लावू नका. देवीच्या पूजेदरम्यान ही वात वापरू नये. हिंदू धर्मात भगवान विष्णूंना गुरुवार समर्पित मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणे विशेष फलदायी आहे. पण पूजेदरम्यान दिवा लावताना हे लक्षात ठेवले पाहिजे की दिव्याची वात ही पिवळ्या रंगाची असावी किंवा दिव्यामध्ये हळद टाकावी. गुरुवारी पिवळा रंग वापरण्याचे विशेष महत्त्व आहे. अशा परिस्थितीत भगवान विष्णूच्या पूजेदरम्यान पिवळ्या वातीचा दिवा लावला तर भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि भक्ताच्या पूजेचा पूर्ण लाभ त्यांना देतात. ज्योतिषशास्त्रानुसार शनी महाराजासमोर काळ्या रंगाची वात वापरली पाहिजे. काळ्या रंगाची वात आपण काजळ लावून करू शकता. दिव्यात मोहरी किंवा तिळाच्या तेलाचाच उपयोग केला पाहिजे. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी हा सोपा उपाय आहे. व्यक्तीच्या जीवनातील दुर्दैव हा उपाय दूर करू शकतो. पण लक्षात ठेवा, शनी महाराजासमोर कधीही तुपाचा दिवा लावू नका. हिंदू धर्मात सकाळ आणि संध्याकाळ प्रार्थनेदरम्यान किंवा पूजेदरम्यान दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे. असे केल्याने घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते. परंतु ज्योतिषशास्त्रात प्रार्थना कक्षात म्हणजे देवाऱ्यात दिवा लावण्यासाठी काही नियम सांगण्यात आलेले आहेत जे प्रत्येक व्यक्तींनी पाळलेच पाहिजे. असे न केल्यास पूजेचे पूर्ण फायदा आपणास मिळत नाही. घरात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.